नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोनपेठ येथे एसटी प्रवर्ग आरक्षणासाठी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपन्न। राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दिनांक 23 सप्टेंबर सोमवार रोजी सोनपेठ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून राज्यभर धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जमाती एसटीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कुपोषण व आंदोलने सुरू आहेत। त्या अनुषंगाने सोनपेठ तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व इतर चौकात रास्ता रोको आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सदरच्या मागणीसाठी सोनपेठ तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले। या प्रसंगी तालुक्यातील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान सोनपेठ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी। सर्वत्र महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा रस्ता रोको आहे। आज तुम्ही सोनपेठ शहरात रस्ता रोको केलाय, नेमक्या तुमच्या काय मागण्या असतील, काय सांगा? आमची प्रथम एसटीचं आरक्षण तात्काळ एसटीचं आरक्षण लागू करायचंय। याला काय आम्हाला तुझं कुणाचं द्यायचं नाही किंवा हे करायचं नाही। आमचं जे आहे ते फक्त अंमलबजावणी करायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं ज्या टायमाला घटनेमध्ये 1956ला जेव्हा घटना स्थापन केली, त्या टायमाला 36 नंबरला ओव्हरऑल धनगर असं धनगर असं शब्दाचा फक्त र आणि ड या शब्दाचं फक्त स्पष्टीकरण करून फक्त रचा डचा र करायचं आहे आणि धनगराला एसटीचं आरक्षण अंमलबजावणी करायची शासनाला, दुसरं काहीही करायचं नाही। घोषणा देतो कोण म्हणते देत नाही आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। जे की सांगली जिल्ह्यामध्ये जे की काल प्रकार घडला, जे की खासदार विशाल पाटील यांच्या घरासमोर एक मेंढपाळाचा मुलगा म्हणून मेंढपाळाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी जे ढोल वाजत त्यांच्या हातामध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचला होता, तर त्याला काहीतरी हाणमार केली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथम तर मी विशाल पाटील यांचा जाहीर निषेध करतो, कारण जे काही विशाल पाटलांनी आमच्या धनगर बांधवाबरोबर जे काही केलंय त्याचं त्याला म्हणजे प्रत्युत्तर आम्ही देऊच। पण एक आहे की विशाल पाटलावर जर सत्तेचा माज आलेला असेल तर त्याचा माज कसा उतरवायचा, त्याचा बाप गोपीचंद पडळकर तिथं बसलेला आहे आणि त्याचा माज आम्ही कसा उतरवायचा तर उतरवूच। आणि विशाल पाटलाला एक आमचं आव्हान आहे, जर तुला असं जर खूप मस्ती चढलेली असेल ना तर तुला आम्हाला बी काही तुला आम्ही कमी पडणार नाही, तेवढं लक्षात राहू दे म्हणा। आणि आम्ही तुम्हाला ते काय तर टाइम पडल्यावर दाखवून देऊ म्हणा। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, एसटीची झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा। मित्रांनो, गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाची एक मागणी आहे की गेल्या 70 वर्षापासून की आम्हाला एसटीचं आरक्षण द्या। ज्यावेळेस लोकसभेचे आणि विधानसभेचे इलेक्शन येतात त्यावेळेस आहे ना धनगराला नुसत्या हातावर तुरी दिल्यासारखं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे राजकीय लोक धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत। तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये जे की खासदार असते ना, खासदार आहे ना एका जातीचा नसतो, खासदार हे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाजाचा असतो। पण त्या भारकाऊ त्या खासदाराने सांगली जिल्ह्याचं एक व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी एक धनगर समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी ढोल वाजत त्याच्या घरासमोर एक निवेदन देण्यासाठी गेला होता, तर त्याला आहे ना दमदाटी करून त्याला मारहाण केली। प्रथम मी त्या खासदाराचा जाहीर निषेध करतो। मित्रांनो, अशा प्रकारे आपला एक धनगर समाज बोला बावडा आहे। आता कुठेतरी धनगर समाजाला एक अक्षराची ओळख झाली आहे। आतापर्यंत अक्षरापासून वंचित होता, पण आता कुठेतरी आहे ना धनगराचा पोरगा शिकलाय, सवारलाय, त्याला कळायला लागलंय। मित्रांनो, ज्या ठिकाणी वेळ पडेल त्या ठिकाणी बापू बिरू वाटेगावकर झालं पाहिजे, आणि ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आहे ना
संत बाळमामा झालं पाहिजे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आज सोनपेठ शहरामध्ये जे रस्ता रोको केला त्याबद्दल आहे ना सर्वत्र समाज बांधव एकत्र आले, तर अशीच एकत्र येण्याची भूमिका समाज बांधवांना दाखवली पाहिजे. एलकोट एलकोट अरे कोण म्हणतोय देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं